मालिकेच्या 21 डिसेंबरच्या भागात एक असं वादळ येणार आहे, सुमनची एंट्री. अर्जुनच्या ऑफिसमध्ये अचानक सुमन काकू धावत पळत येतात. त्यांचा जीव वरखाली होत असतो आणि त्या प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत दिसतात. त्यांना असं अचानक ऑफिसमध्ये पाहून सायली आणि अर्जुन दोघेही चकित होतात. सायली काळजीत पडून विचारते, सुमन काकू, तुम्ही आणि अशा अवस्थेत काय झालंय? तुम्ही इतक्या घाबरलेल्या का आहात? सुमन काकूंचे डोळे अश्रूंनी भरलेले असतात. त्या अर्जुन आणि सायलीकडे बघून म्हणतात, मला तुम्हाला एक खूप मोठी गोष्ट सांगायची आहे. 22 वर्षांपूर्वी भाऊजी आणि वहिनींचा जो अपघात झाला तो केवळ एक अपघात नव्हता. त्या अपघाताला माझा नवरासुद्धा तितकाच जबाबदार आहे. सत्य समोर येणार. हे ऐकताच सायली आणि अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते. सुमन पुढे सांगू लागते, मी त्यांना महिपतसोबत. सुमन काकूंचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच अर्जुनच्या केबिनचा दरवाजा कोणीतरी अत्यंत जोरात आणि रागाने वाजवू लागतं. तो आवाज ऐकून सुमन प्रचंड दचकतात आणि त्यांच्या हातातील पाण्याचा ग्लास खाली पडून फुटतो. त्यांच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट सांगतेय की बाहेर उभी असलेली व्यक्ती नागराज असण्याची शक्यता आहे. आता पुढे काय होणार? सुमन काकू सायलीला तिचं पूर्ण सत्य सांगू शकतील का, की नागराज हा पुरावा कायमचा संपवून टाकेल? हे पाहणं कमालीचं ठरणार आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.